खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना एक पत्र लिहिलंय। राजेश एक्सपोर्ट प्रकरणामध्ये बुलंद आवाज उठवा अशी मागणी राऊतांनी या पत्रात केली आहे। 15.5 लाख कोटींचा घोटाळा असून मोदींच्या दारात आंदोलन करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। आणि या पत्रामध्ये राऊतांनी सोमय्यांचा उल्लेख हा परम आदरणीय महात्मा असा केला आहे। ते महात्मा परम आदरणीय आहेत। भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांचा आवाज ते जोरात उठवत असतात। ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करतात, कोणाला काही बोलतात। भ्रष्टाचाराने ते अजिबात सोडत नाहीत। त्यांच्या अंगामध्ये भ्रष्टाचार विरोधी किडा वळवळत असतो कायम। तर त्यांना त्यांच्या नजरेतून एक विषय सुटलेला आहे की 15.5 लाख कोटीचा घोटाळा समोर आलेला आहे। एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स, मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे, 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे। आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LICनं भागीदारी घेतली आहे 10%। आणि LIC पॉलिसीधारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहे, जनतेचा पैसा। आता अनेक त्यांनी सबसिडरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंडला, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे। आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे। पण त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा। 15.5 लाख कोटी हा आकडा काय आहे? प्रधानमंत्र्यांच्या दारात आंदोलन करा, ईडीच्या कार्यालयात घुसा, फडणवीसांना जाऊन जाब विचारा, हा जो कोणी मेहता आहे त्याच्या घरात जा, जे तुम्ही इतरांच्या बाबतीत केलेलं आहे, आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा। का तुम्ही आतापर्यंत तोंड शिवून बसलाय? तो मेहता आहे म्हणून? तिथे कोणी भोसले, पाटील, कुलकर्णी, म्हात्रे असे कोणी असते तर एवढाला हा माणूस चड्डी काढून नाचला असता रस्त्यावर। नाचला असता ना। हा मेहता आहे म्हणून तुम्ही त्याच्याविषयी बोलत नाही का? काय तुमचे संबंध आहेत? तुमची त्यात पार्टनरशिप आहे का? त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं, देशाचे 15.5 लाख कोटी रुपये, या देशातल्या विमाधारकांचे 770 कोटी रुपये, शेल कंपन्यातून आलेले लाखो कोटी रुपये हे कोणाचे आहेत? हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे पैसे आहेत। हे BJP नेत्यांचे पैसे आहेत राजेश मेहताकडे। मग या मेहतावर तुम्ही हे सोमय्या का बोलत नाहीत? म्हणून ते महात्मा आहेत। सगळेच विषय किरीट सोमय्यांनी करायचे असतील तर संजय राऊत काय अंडी उभवणार आहेत का? संजय राऊत विरोधकामध्ये आहेत। संजय राऊत सातत्यानं उभाटा गटाची भूमिका मांडतात। संजय राऊत दावा करतात का मी जनतेचे प्रश्न मांडतो। सगळेच प्रश्न जर किरीटजी सोमय्या मांडणार असतील तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का? याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं पाहिजे, देवाभाऊंनी केलं पाहिजे। मग हे कथित घोटाळे जर का झाले असं संजय राऊतांना वाटत असेल तर संजय राऊत तुम्ही अंडी उभवण्यापेक्षा एखादं आंदोलन करा, घराबाहेर पडा। हवं तर उद्धवजी ठाकरेंना सोबत घ्या, त्यांना सांगा की आंदोलन करण्यासाठी तुम्ही या, इथं जनतेचं हित आहे। आणि या जनतेच्या हितासाठी उद्धवजी ठाकरे यांनी एखादे आंदोलन केलं तर त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत।